आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत, समग्र पूजनीय भिक्षू संघ आणि समग्र उपासक उपासिका भिक्षुणी संघ, आपण सर्वांना माहीत आहे महाबोधी मुक्ती आंदोलन तर बऱ्याच वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। यावर्षी भिक्षूंनी परत त्याचा वेग वाढवलेला आहे आणि आता महाबोधी महाविहाराला मुक्त केल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, अशा प्रकारे भिक्षू संघाने अनेक प्रकारे आंदोलन उपोषणाने आत्मदहनाच्या इशाऱ्याने देखील काही बऱ्याच त्या ठिकाणी चळवळी बोधव्याला सुरू आहे। त्याला आपण पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी संपूर्ण या भारत देशातील आपण त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि त्या विहाराच्या महाबोधी विहाराचा जो टेम्पल ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये जे हिंदू आहेत त्या हिंदूंना त्या ठिकाणी निरस्त करून त्या ठिकाणी आपला बौद्ध भिक्षू असला पाहिजे आणि ते बौद्ध भिक्षू त्याचे प्रमुख असले पाहिजे, अशा प्रकारे हे आंदोलन फार मोठ्या वेगाने पुढे जात आहे। आपल्याला माहित आहे या देशातील बौद्ध धर्म या देशातून उत्पन्न झाला आणि या देशात कसा लयास गेला तो इतिहास परत या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या अनेक प्रकारे आपण पाहतो की बौद्ध भिक्षूंच्या आणि उपासकांच्या माध्यमाने हे जे आंदोलन जर पुढे गेलं तर सफल होऊ शकेल। या आंदोलनाला बऱ्याचदा अशा ठिकाणी काही ना असं वाटतं की ते आंदोलन भिक्षूंनी उभं केलेलं आहे ते भिक्षूंनीच करावं, जे उपासकांनी आंदोलन उभं केलं आहे त्या उपासकांनीच करावं, अशा प्रकारे आपण एका या गाड्याचे एक चाक काढून सगळ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपण आपसामध्ये जो काही संघर्ष जर करीत राहिले तर आपला हा जो संघर्ष आहे आपल्याला सफल करण्यासाठी अडचण निर्माण होईल आणि त्यावेळेस ज्याप्रमाणे बौद्ध भिक्षू या देशातून कसे दुसऱ्या देशांमध्ये गेले, कशा त्यांच्या कत्तली झाल्या याचा इतिहास आपल्याला माहीत आहे। 1911 साली संपूर्ण या देशामध्ये जो संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेली 84,000 स्तूप हिंदू धर्मीयांनी आपल्या कब्जामध्ये घेतलेली आहेत, काही उद्ध्वस्त झालेली आहेत, काही मुसलमानांनी उद्ध्वस्त केली, काही हिंदू धर्माच्या ब्राह्मणी व्यवस्थेने उद्ध्वस्त केलेली आहेत, काही आपल्या कब्जामध्ये घेतलेली आहेत। तर ते 84,000 सम्राट अशोकाने जे स्तूप निर्माण केले तर त्या स्तूपांचा देखील आपल्याला शोध घेणे आवश्यक आहे आणि आपण हे जे आंदोलन आहे अशा प्रकारे उपासक आपला जे काही मोठेपण दाखवणारे जे अनेक संघटनांच्या माध्यमाने आहेत त्यांनी आपलं मोठेपण अहंकार बाजूला ठेवून ज्याप्रमाणे आपण पाहतो की या भारत देशात जी सरकार बनलेली आहे अब की बार मोदी सरकार या एका नावावर संपूर्ण भारत देशामध्ये एका नेतृत्वामध्ये आहे, त्याप्रमाणे अब की बार महाबोधी मुक्ती आंदोलन हे एकच नेतृत्व असलं पाहिजे। यामध्ये अशा प्रकारे छोट्या मोठ्या ज्या संघटना आहेत या संपूर्ण संघटनांना आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि अब की बार महाबोधी मुक्ती आंदोलन संघटना याशिवाय आपलं दुसरं कुठलंही संघटन आपलं त्या संघटनेचा नेता तो त्या संघटनेचा नेता हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपलं आंदोलन जर
आपण संपूर्ण भारत देशभर जर चालवलं आणि आपण या ध्येयाप्रती आपलं आंदोलन असलं पाहिजे, एकच ध्येय असलं पाहिजे. काय छोटे छोटे जे काही आपल्या गट ग्रुप, महाबोधीचे ग्रुप, आरपीआयचे ग्रुप हे सगळे बाजूला ठेवले पाहिजे. आरपीआयचे ग्रुप बीएसपीच्या बॅनर मध्ये येणार नाही, बीएसपीचा बॅनर लावला तर आरपीआयचे येणार नाही, आरपीआयचे छोटे छोटे ग्रुप त्यांच्यात येणार नाही, महाबोधीचं बॅनर लावलं तर आरपीआय वाले येणार नाही. आणि यामुळे आपली जी संख्या आहे त्यांना फार मोठा भव्य स्वरूपात आणणे कठीण होईल. भव्य स्वरूपात जर आपल्या संघटना एकत्रित जर आणायच्या असतील, जर आपला जनसमुदाय जर एक फार मोठ्या स्वरूपात जर एकत्रित आणायचा असेल तर या अशा प्रकारच्या ग्रुपला, अशा प्रकारच्या नेत्यांना आपण बाजूला ठेवून एकमेव महाबोधी मुक्ती आंदोलन संघटना याशिवाय दुसरं कुठलंही अस्तित्व नसावं आणि या एकाच बॅनर खाली सगळ्यांनी आपलं आंदोलन सुरू करावं. आणि जोपर्यंत सफल होणार नाही, जोपर्यंत यशस्वी होणार नाही, तोपर्यंत आपण यासाठी झटत राहिलं पाहिजे आणि प्रयत्न करीत राहिला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला भारत बहुमय करण्यासाठी जे स्वप्नात सांगितलेलं आहे, जे पाहिलेलं आहे, तर या अशा प्रकारे आपण जर संपूर्ण या भारत देशातील बौद्ध संघटना जर एकत्रित होऊन जर आंदोलन केलं तर बराच काही या देशामध्ये परिवर्तन होऊ शकते. आणि बौद्ध भिक्षू आणि उपासकांमधले जे काही गुट आहेत त्यापासून देखील आपली सुटका होऊ शकेल आणि आपलं आंदोलन हे विस्तृत स्वरूपाने होऊ शकेल. आणि त्यामुळे एकच ध्येय आणि एकाच संघटनेसाठी आपलं आंदोलन असलं पाहिजे. अशा प्रकारे सर्वांनी आपलं ध्येय ठेवून या आंदोलनामध्ये यायचं आहे. केवळ एखाद्याने आपल्या मोठेपणासाठी आपण बोलायचं आणि आपलं बोलणं झालं की निघून जायचं, फक्त 2 शब्द सांगायचे आणि निघून जायचं की आम्ही अशा प्रकारे त्या संघटनेचाही कोणीतरी नेता उपस्थित आहे असं नसावं. तर त्या संपूर्ण संघटना, कुठल्याही संघटनाचा त्यांनी या ठिकाणी उच्चारण करूच नये. केवळ महाबोधी मुक्ती आंदोलन संघटना याच नावाचं उच्चारण केलं पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी सर्व प्रतिनिधी सफल होण्यासाठी माझ्याकडून जे काही सहयोग करण्यासाठी मी समर्थ आहे ते माझ्याकडून संपूर्ण सहयोग आपल्या पाठीशी आहे असं मी जाहीर करतो. भवतु सर्वमंगलम.